चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। बघा, राज्यातली सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला महिन्याला 1500 रुपये दिले जातात, बरोबर। हे बघा, नुकतेच तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले एप्रिल महिन्याचे। एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच मे महिन्याचा जो काही हप्ता होता तो सुरू करण्यात आला आणि मे महिन्याचे जे काही पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येणे सुरू झाले। 3000 रुपये बघा, 1500 नव्हे, डायरेक्ट 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात। तर कोणाकोणाला पैसे आले, ज्यांना कोणाला आले नसतील मे महिन्याचा हप्ता, त्यांना मे महिन्याचा हप्ता आज कोणत्या वेळेत मिळणार आहे त्याबद्दल माहिती सांगतो। आणि मे महिन्याचा आज 3000 रुपयाचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यात आला, कोणकोणत्या बँकेत पैसे जमा झाले याबद्दल देखील तुम्हाला सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। या संदर्भात तुम्हाला सर्व काही माहिती मी आता सांगतो। चला मग आपण या संदर्भात माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची, बरोबर। मे महिन्याचे पैसे कधी जमा होतील याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं की आज जमा होतात की उद्या जमा होतात, परंतु पैसे काही येत नव्हते। हे बघा, 2 मे रोजी तुम्हाला 1500 रुपये आलेले आहेत आणि जे 1500 रुपये तुम्हाला 2 मे रोजी भेटले ते एप्रिल महिन्याचे पैसे आहेत। एप्रिल महिन्याचे आलं लक्षात। आता तुम्ही सर्वजण वाट बघत आहे, मे महिन्याची वाट बघत होते। तर मे महिन्याचा हप्ता जो आहे तो 3000 रुपयाला। आता तुम्ही म्हणाल की पैसे तर महिन्याला 1500 रुपये देतात, मग मी तुम्हाला 3000 रुपये कसे सांगत आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये। आता हे 3000 रुपये कसे आहेत त्याबद्दल समजून घ्या। हे बघा, भरपूर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही। एप्रिलचा जो हप्ता आहे, एक मिनटं तुम्हाला नेटपणे मी सांगतो। एप्रिल महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते भरपूर बहिणींना आलेले नाहीत। कोणाकोणाला आले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। ज्यांना कोणाला एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आले नाहीत त्यांना ते 1500 रुपये आणि मे महिन्याचे 1500 रुपये, 1500 आणि 1500 किती झाले मग 3000 रुपये। तर अशा पद्धतीने हे 3000 रुपये लाडक्या बहिणींना भेटणार आहेत। काही बहिणींना, बरं, काही ज्यांना एप्रिलचे 1500 रुपये आलेले नाहीत त्यांना एप्रिलचे 1500 रुपये आणि मे महिन्याचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये येतील। ओके, तर बघा, जो काही हप्ता आहे मे महिन्याचा तो सुरू मे महिन्याचे 3000 रुपये। काही बहिणींना ज्यांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही त्यांना एप्रिलचा पण हप्ता आणि मे महिन्याचे पण हप्ता, म्हणजे दोन्ही 1500 झाले 3000 रुपये। आणि ज्यांना कोणाला बरोबर सर्व एप्रिलचा पण हप्ता मिळालेला आहे, मागील सर्व हप्ते रेग्युलर खात्यात तुमच्या जमा झाले असतील तर मग तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जो आहे तो 1500 रुपयेच मिळणार आहे। 1500 रुपये आलं लक्षात। तरी सर्वात मोठी अपडेट आहे। तसेच लाडक्या बहिणींना काही गिफ्ट भेटणार का, गिफ्ट काही मिळणार का त्याबद्दल पण आपण समजून घेऊया। चला त्याबद्दल आता अपडेट आपण जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींना गिफ्ट काय भेटणार त्याबद्दल आपण इथे आता माहिती जाणून घेणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींना काही दुसरं पैसे व्यतिरिक्त काही गिफ्ट मिळत नाही, परंतु जी काही पिंक ई रिक्षा आहे, पिंक ई रिक्षा, तर ही जी पिंक ई रिक्षा आहे ही काही बहिणींना मिळालेली आहे। ओके, तसेच भरपूर महत्त्वाचे निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात येत आहे आणि ते जे निर्णय आहेत ते भरपूर महत्त्वाचे निर्णय आहेत। चला आता आपण समजून घेऊया मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात। बघा, मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो अजून सुरू झालेला नाही, तो लवकरच मिळणार आहे। लवकरच मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। ज्यांना एप्रिलचा हप्ता आलेला नाही त्यांना 3000 रुपये आणि ज्यांना
एप्रिलचा हप्ता मिळालेला आहे, मग त्यांना 1500 रुपये येतील. आलं लक्षात? तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला नाही लाडक्या बहिणींनो, तो हप्ता लवकरच सुरू होणार आहे आणि तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. आलं लक्षात? तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती, ही माहिती मी तुम्हाला सांगितली. तर आता आपण ताज्या बातम्या बघणार आहोत. ताज्या बातम्या आपण बघत चला, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर अपडेट तुम्हाला मी रोजच देत असतो, परंतु त्यासोबत तुम्हाला ताज्या बातम्या सांगत असतो डेलीच्या. चला त्या ताज्या बातम्या काय आहेत, भारत पाकिस्तान युद्ध संदर्भात काय अपडेट आहे, पाऊस संदर्भात काय अपडेट आहे, अशा महत्त्वाच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या त्या बातम्या असतात. चला त्या बातम्या पण तुम्ही बघून घ्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाच्या आज रोजीच्या त्या बातम्या आहेत. चला मग त्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या मी तुम्हाला आता इथे सांगतो. बघा आता आजच्या टॉप बातम्या. चला आज रोजीच्या टॉप बातम्या आपण इथे बघणार आहोत. आता हे बघा, सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सर्वात मोठी बातमी समोर येत आहे की अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे. युद्धविराम झाल्यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे. याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली आहे. बघा, जे काही परराष्ट्र मंत्री आहेत, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. परराष्ट्र सचिव, ओके. तर युद्धविराम झालेला आहे भारत पाकिस्तानचा, या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती. युद्धविराम झालेला आहे. हे बघा, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झालेला आहे, त्याबद्दल ही बातमी होती. चला ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा आता. तर महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत. पुढील बातमी तुम्ही बघू शकता. सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. तर नैऋत्य मान्सून देशात नियोजित वेळेपेक्षा 4 दिवस आधी पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने IMD अंदाज वर्तवला आहे की तो 27 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचेल. त्यानंतर 8 जुलैपर्यंत देशात सर्वत्र मान्सून व्यापेल. हे बघा, ही सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आता वेळेपेक्षा 4 दिवस आधीच मान्सून पोहोचणार आहे आणि हवामान खात्याने असा एक अंदाज वर्तवलेला आहे की 27 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचेल हा मान्सून आणि 8 जुलैपर्यंत. हे बघा, ही तारीख लक्षात घ्या, 8 जुलै. ही 8 जुलैपासनं देशात सर्वत्र मान्सून व्यापेल. ही सर्वात मोठी बातमी आहे. म्हणजे 8 जुलैपासनं पाऊस सुरू होऊन जाईल अशी शक्यता IMDने वर्तवलेली आहे. म्हणजे भारतीय हवामान खात्याने अंदाज हा वर्तवलेला आहे. आलं लक्षात? चला पुढील बातमी बघा आता. चला आपण आता पुढील बातमी बघणार आहोत. बघा, पुढील जी बातमी आहे, तर सुधारित पीक विमा योजनेत पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेली आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड आणि रोगामुळे उत्पादनात घट आल्यास विमा भरपाई देण्यात येणार आहे. बघा, सुधारित जी पीक विमा योजना आहे या संदर्भात जी काही अपडेट आहे नवीन सुधारित, तर या संदर्भात ही माहिती आहे. तर भरपाई देणार आहे यामध्ये, ओके. हे बघा, वीज कोसळणे असो, गारपीट असो, चक्रीवादळ असो यामुळे आग लागणे, पूर येणे, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, तर या सर्व गोष्टी ते आता यामध्ये भरपाई देण्यात येणार आहे. या संदर्भात ही बातमी होती. चला आजच्या सर्व बातम्या आपण समजून घेतल्या, टॉप बातम्या आपण समजून घेतल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील आपण माहिती जाणून घेतली. चला आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.